बताने का काम किया है। मैं गवाह के तौर पर यह दो आदमी के नाम लूंगा और दूसरे हमारे लतीफ भाई और नवाब पटेल भी है कि औरंगाबाद में बड़े से बड़ा मोर्चा किसने निकाला था। फजलुद्दीन साहब जवाब दीजिए। लोकशाही विचार मंच के माध्यम से अपने गवाह आप खुद है। तो अल्लाह के फजल करम से और आपकी दुआओं से मैं ये मोर्चे के जितने लोग हैं उन सबको जो है तो मैं वोट में परिवर्तन कर दूंगा। और वो मोर्चा 50 से 60 हजार का मोर्चा था, ऐतिहासिक मोर्चा था जिसमें हमारी मां तुम आगे बढ़ो, लज्जू भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। कांबळे जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांबळे जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शुक्रिया। तो बोलने का मकसद ये है कि मैं बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी का एक पदाधिकारी बनकर काम कर रहा हूं, लेकिन मुझे भी इलेक्शन आप लोग ध्यान दें कि कैसा करें। अगर वो पूरे भी नहीं कन्वर्ट किया तो आधे से ज्यादा तो कन्वर्ट करूंगा, जिसमें मेरी फैमिली इतनी बड़ी है कि हम 11 भाई हैं और मेरे को और हमारे भाइयों को भी 9-9 10-10 बच्चे हैं और हमारी रिश्तेदारी इतनी फैली है, जैसे संदन संधि यानी रिश्तेदारियां गंगापुर में है, मुजफ्फर महल्ला आधे से ज्यादा हमारा है, वैजापुर में है, पैठन में है, आपके कन्नड़ में भी है। कन्नड़ वाले धौतरी को पहचानते क्या? कितने साल हो गया उनका? मैं यकीन से बोलूँ मैं काफी से खाना लगा के काम करूँ। और ये सीट ये मत समझो कि इम्तियाज जलील बड़ा है, ये मत समझो कि चंद्र खान खैरे बड़ा है, यहाँ डिवाइडेशन इतना बड़ा है कि मनोज जयरांगे पाटिल भी जो है तो बच्चे के साथ एडजस्ट होने की कोशिश कर रहा है। और दुआ करो कि अगर ये सब बड़े बड़े दिग्गज आ गए तो हमारा छोटा भाई अरविंद कांबळे सबको भारी पड़ जाएगी। तो ये सियासत औरंगाबाद डिक्लेयर हो गए। अब इलेक्शन लड़ना है, कुछ काम करना है तो होना है कि भाऊ मेरे को गाड़ी होना, मेरे को घोड़ी होना, मेरे को ये होना, मेरे को वो होना। अरविंद कांबळे आपके ये चीजों को पूर्ण नहीं सकता। अरविंद कांबळे को बुलाओ, दादा तुम यहाँ आओ, इतने लोग तुम्हारा इंतजार कर रहे हैं। अगर अरविंद कांबळे आपको अच्छे से नहीं आए तो फिर वो, लेकिन ये लोकसभा का इलेक्शन है, कुछ जिला परिषद 742 जातीतल्या माणसांना गरिबी, गुलामी, लाचारीतून मुक्त करण्याचं काम केलं। तुम्हाला आम्हाला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी औरंगाबाद जिल्हा युनिटच्या महत्त्वाच्या जबाबदार सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या आणि औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित आमचे नेते, मार्गदर्शक, आदरणीय पक्षाचे वरिष्ठ नेते अब्दुल अजीज भाई, या जिल्ह्याची तोफ धडाडीचं नेतृत्व, जनसामान्यांचे प्रश्न वेळोवेळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेणारे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय विजयदादा शिंगारे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनामीजी मोरे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकासजी बाबर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लताताई सरदार, मंचकावर बसलेले मध्याचे शहराध्यक्ष शेख फजलुद्दीन दादा, आमच्या शहराचे अध्यक्ष सय्यद निसार भाई, कामगार आघाडीचे शहर अध्यक्ष त्रिशरणजी गायकवाड। बैठक आहे। पूर्ण बैठकीमध्ये तुम्ही स्वतःच निर्णय घेतले, स्वतःच ठरवलं, तुम्हीच बोलले, सगळ्या गोष्टी झाल्या। सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या मताचा, तुमच्या मनाचा, तुमच्या भावनांचा मी आदर करून या औरंगाबाद लोकसभेची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेत आहे। परंतु ही घेत असताना मला तुम्हाला पुन्हा एक विनंती करायची आहे
की गेल्या 15 वर्षापासून मी तळागाळातल्या शोषित पीडित अन्यायग्रस्त समाजाला, दलित, आदिवासी, मुस्लिम, मराठा, 18 पगड जातीतल्या आलुतेदार बलुतेदारांच्या न्याय हक्कासाठी, संघर्षासाठी, त्यांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावर मी गेल्या 15 वर्षापासून विद्यार्थी दशेपासून काम करतोय. निवडणूक लढणे हा काही छंद नाही. निवडणूक काय आम्ही कोणाची हौस पूर्ण करण्यासाठी लढत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात निवडणूक हा आमच्यासाठी जगण्या आणि मरण्याचा प्रश्न आहे. निवडणूक ही आमच्यासाठी आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. हमारे वजूद की लड़ाई है. वजूद हमेशा उन्हीं का जिंदा रहता है और इतिहास हमेशा उन्हीं को याद करता है जो विपरीत परिस्थितियों में भी संघर्ष करना नहीं छोड़ते. आज आम्ही त्या परिस्थितीतून जातोय. तुम्ही सगळेजण 15 ऑक्टोबरला नागपूरच्या नागभूमीवर आदरणीय माने साहेबांच्या नेतृत्वामध्ये निवडणुकीच्या सभेला उपस्थित होते. मी 1-1.5 महिना औरंगाबाद शहराच्या बाहेर होतो. काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. तुम्ही सगळ्यांनी फोन केले. सगळ्यांना माझी काळजी लागली होती. माझ्यावरलं तुमचं जे प्रेम आहे ते प्रेम मला या माध्यमातून दिसून आलं. अनेक माझ्या मुस्लिम बांधवांनी रोजाच्या महिन्यामध्ये देखील नमाजमध्ये दुआ केल्या, नमाज पडली माझ्यासाठी, अल्लाहकडे दुआ केल्या. आमच्या भोड्या बाबड्या असणारी आमच्या निर्मलाताई पेटारे भावना आहे. त्यांनी कुठल्या तरी एखाद्या जादूटोना करणाऱ्या व्यक्तीकडे गेल्या. त्यांनी मला बरंच शोधलं. अनेक जेलमध्ये गेल्या, अनेक ऑफिसेस, अनेक दवाखाने, अनेक ठिकाणी गेल्या. कुठंतरी भेटतील, काहीतरी होईल. त्याचं कारण असं होतं की मी तुम्हाला कोणालाच कल्पना दिली नव्हती की मी कुठं जातोय. कारण वेळ काळ परिस्थिती तशी होती. त्या परिस्थितीला त्या पद्धतीने हँडल करण्याची वेळ माझ्यावर आली होती. या मीडियाच्या माध्यमातून दुश्मनापर्यंत जाईल. तुम्ही जर आम्हाला किती थांबवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही आम्हाला फुले शाहू आंबेडकरांचं आंदोलन आम्ही सोडून जावं, समाजाचे प्रश्न आम्ही सोडावे आणि इथल्या दलाल भडव्यांची, चमच्यांची आम्ही चमचेगिरी करावी, ते बिलकुल चालणार नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं कोणाची दलाली भडवेगिरी करणार नाही. आम्ही आमचं आंदोलन स्वाभिमानाच्या आणि विचाराच्या आणि तत्वाच्या आधारावर या ठिकाणी या महाराष्ट्रात आणि देशात उभा करणार आहे. आणि म्हणून घाबरण्याची गरज नाही. मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी सुरक्षित होतो. कुठेही घाबरण्याची गरज नाही. मी आपल्या घरीच होतो. ते घर माझ्या मित्राचं असेल, नातेवाईकाचं असेल, कोणाचंही असेल. परंतु आम्ही त्या प्रसंगाला सगळेजण सामोरं गेलो. तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली. आमचे बिजू भाऊ असतील, आमचे विकास दाजे असतील, आनामीजी मोरे असतील, आमच्या निर्मलाताई असतील, लताताई असतील, आजूभाई आमचे, निसार भाई असतील, मोहसिन भाई असतील, सर्वजण तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली. मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद तुमचं मी या ठिकाणी व्यक्त करतो. परंतु तुम्हाला एक सांगतो की घाबरण्याची गरज नाही. प्रत्येक कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये हे प्रसंग येत असतात. प्रत्येक कार्यकर्त्याला या गोष्टींना सामोरं जावं लागतं. कारण ज्या वेळेस तुम्ही तुमचं स्वाभिमानी आंदोलन उभा करत असता त्यावेळेस कुठंतरी कोणाच्या तरी पोटात दुखतं आणि तो पोटात दुखणारा माणूस तुम्हाला कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न करतो. मी नसताना अनेक अफवा पसरल्या. अफवाओं के धुएं शहर में फैल रहे थे. आम्हाला फरक पडत नाही. आमच्या मन, मेंदू आणि मनगटामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे की कुठलीच अफवा आम्हाला थांबवू शकत नाही. अक्षय कुमार नावाचा ऍक्टर है, तो म्हणतो की बदनामी का डर उसी को होता है दादा जिसमें नाम कमाने की औकात नहीं होती. हम बदनामी से नहीं डरते और होने दो बदनाम. हमारे नाम के शहर में चर्चे हो रहे, इसका मतलब हम कुछ है. चर्चे मुर्दों के नहीं होते, चर्चे जिंदों के होते हैं. और मैंने ये बता दिया कि मैं कल भी जिंदा था, आज भी जिंदा हूं और हमेशा जिंदा रहूंगा. इसलिए किसी को डरने की जरूरत नहीं, घाबरण्याची गरज नाही. मी तुमच्या सोबत दिवस रात्र 24 तास. निवडणुका 5 वर्षाला येतील जातील, सगळ्या गोष्टी होती.
परंतु तुमचं माझं प्रेम, तुमचं माझ्यावर असलेली श्रद्धा, माझी तुमच्यावर असलेली श्रद्धा, माझं तुमच्यावर असलेलं प्रेम हे मरेपर्यंत संपणार नाही. सत्तेत आल्यानंतर काय झालं तुम्ही सगळ्यांनी बघितलं. कधी दलितांच्या कत्तली झाल्या, आदिवासींच्या कत्तली झाल्या, मुस्लिमांच्या कत्तली झाल्या. जातीवादाच्या नावावर दलितांना ठेचून मारलं. लव जिहाद असेल, 376 असेल, खोट्या गुन्ह्यांमध्ये हजारो मुस्लिम बांधवांना ठेचून मारलं, जेलात डांबवलं. आमचे हजारो मराठा बांधव आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावाखाली आत्महत्या करतात. छोटे छोटे व्यापारी आत्महत्या करतात, विद्यार्थी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांच्या त्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही. शेतीच्या मालाला ते जे पिकवतात त्यांना त्यांचा उत्पन्नाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. शेतकरी प्रचंड कर्जबाजारी झालेले आहेत. शेतकरी आत्महत्या करतोय, शेतमजूर आत्महत्या करतोय. या देशात नेमकं चाललंच काय? बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला जगण्याचा, आत्मसन्मान आणि स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार दिला. संविधानानंतर या देशातल्या प्रत्येक माणसाला घर असलं पाहिजे, शिक्षण असलं पाहिजे, नोकरी असली पाहिजे, त्याच्या घरात अन्न असलं पाहिजे आणि प्रत्येक माणूस मान सन्मान आणि स्वाभिमानानं जगला पाहिजे. परंतु इथली सरकार ते करत नाही. म्हणून भाजपाला हरवणं गरजेचं हे तितकंच खरं आहे. परंतु जर इथले प्रस्थापित पक्ष, भाजप विरोधी पक्ष जर आंबेडकरवाद्यांना सोबत घेत नसतील आणि आंबेडकरवाद्यांची केवळ परीक्षा पाहत असतील आणि आंबेडकरवाद्यांनी केवळ आमचे नारे लावावेत, आमच्या रॅल्यांमध्ये यावं, आमच्या सभांमध्ये यावं आणि आंबेडकरवाद्यांची मतं फक्त आम्हाला मिळावीत यासाठी जर आंबेडकरी नेत्यांना त्यांच्या पायऱ्या जर झिजवाव्या लागत असतील तर ही लाचारी आम्ही करणार नाही. आदरणीय माने साहेबांनी सांगितलं की लाचारी आम्हाला जमणार नाही. बाळासाहेब आंबेडकरांचंही तेच झालं, माने साहेबांच्या बाबतीतही तेच झालं. प्रस्थापितांचं म्हणणं की आंबेडकरी नेत्यांनी तुमचा समाज घेऊन कुठलीही जागा न घेता आमच्या आघाडीमध्ये सामील व्हा. मग आमच्या अस्तित्वाचं काय? फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चळवळीचं काय? आमच्या गोरगरीब समाजाचं, दुःखातल्या तळागाळातल्या भिल्ल आदिवासी पारध्याचं, मुस्लिमाचं अस्तित्व कुठं आहे? आम्हाला काही अस्तित्व आहे की नाही? आणि म्हणून आदरणीय माने साहेबांनी निर्णय घेतला की लोकसभा बीआरएसपी स्वतःच्या स्वबळावर लढणार, देशभरामध्ये लढणार. 8 राज्यामध्ये बीआरएसपी काम करते. आणि म्हणून आजही औरंगाबादच्या या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्षांनी निर्णय घेतला, आपण सगळ्यांनी निर्णय घेतला आणि मला उमेदवार घोषित केले. परंतु उमेदवार घोषित करत असताना जिल्हाध्यक्षांनी पुन्हा तुमच्याकडून मताची आकडेवारी मागवली आणि मताची आकडेवारी मागवली असताना या ठिकाणी मी ती मताची आकडेवारी बघितली. तुम्ही जी मताची आकडेवारी सांगितली ती तुमच्या परिवाराची, नातेवाईकाची, तुमची जिथपर्यंत ओळख आहे त्यांची सांगितली. अभिनंदनास्पद आहे. परंतु तुम्हाला एक विनंती करतो आहे, ही लढाई केवळ कोणाची हौस पूर्ण करण्याची लढाई नाही. अरविंद कांबळेंना निवडणूक लढवावी वाटते म्हणून निवडणूक लढायची बिलकुल नाही. ही लढाई आमच्या अस्तित्वाची, आमच्या स्वाभिमानाची, ही लढाई आमच्या इथल्या बहुजन समाजाच्या प्रतिनिधित्वाची लढाई आहे. आणि मला असं वाटतं विजूभाऊ की आमच्या शहरामध्ये 200 सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येकाला तुम्ही दीड डिवायडेशन करून द्या. या सगळ्यांना जरी दीड डिवायडेशन झालं ना, आपण 2 लाख जरी मतदान घेतलं तरी आपण सगळ्याच्या पुढे विजयी उमेदवार आहोत. गरज नाही 4 लाखच मतदान घेण्याची. आणि समजा तुमच्या मनात येत असेल हे पण होईल का ना होईल, तर मग मला असं वाटतं की तुम्ही मी इथं बसण्याचा आम्हाला काहीच अधिकार नाही. आम्हाला विचारही करण्याचा अधिकार नाही. मी माणसांना नेहमी सांगत असतो की तुम्हाला एक डोळा नसला तर चालेल, एक पाय नसला तर चालेल, दोन्ही पाय नसले तर चालेल, डुप्लिकेट पाय लावून तुम्ही चालू शकता. तुम्ही हाताने अपंग असले तर चालेल, पायाने अपंग असले चालेल, डोळ्याने अपंग असले तरी चालेल. एखादा डुकराचा डोळा लावून तुम्ही दुसऱ्याचं बघू शकता काहीतरी, पण तुम्ही मेंदून अपंग नाही पाहिजे. आम्ही जिंकणार आहे तर आम्हीच जिंकणार आहे हे पहिलं तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये फिट करावं लागेल. आता 400 कार्यकर्ते जर तन मन धनानं काम करायला लागले तर मी तुम्हाला
जगातले 2-3 उदाहरणं देतो फक्त की थोड्या हातावर बोटावर मोजण्या इतक्या माणसांनी क्रांती कशी केलेली आहे. 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्ध नावाचा एक मोठा महात्मा धर्मसंस्थापक होऊन गेले. आप सरकार बनना चाहिए. बाबा साहब आंबेडकर ने आपको कहा कि हमें इस देश की शासन करती जमात होना. क्यों कहा बाबा साहब? बाबा साहब दुनिया का सबसे विद्वान आदमी कहता है कि मुझे तुम में प्रधानमंत्री देखना है, जाओ और अपनी घर की दीवारों पे लिख दो कि तुम्हें इस देश की शासन करती जमात बनना है. अगर बाबा साहब कहते तो बाबा साहब को यह भरोसा भी था कि मेरे आने वाले लोग, मेरे अनुयायी मेरे इस समझ को समझेंगे और मैंने जो कहा है कि उसको पूरा करने का प्रयास करेंगे. हमें इस देश की शासन करती जमात बनना है. बाबासाहेब म्हणायचे की मला तुमच्यातला प्रधानमंत्री पाहिजे, दलितातला, कामगारांचा, शेतकऱ्यांचा, आदिवासींचा, मुस्लिमांचा, तुमच्यातला मला प्रधानमंत्री पाहिजे. बाबासाहेब म्हणले तर काही तर कारण असेल. हजारो पुस्तकं लिहिली बाबासाहेबांनी, हजारो लेख लिहिले, पेपर लिहिले, भाषणं दिली, पण कुठलीच गोष्ट बाबासाहेबांनी भिंतीवर लिहायला सांगितली नाही. बाबासाहेबांनी फक्त एकच वाक्य भिंतीवर लिहायला सांगितलं, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासन करती जमात व्हायचा. बाबासाहेबांना माहित होतं माझ्या काळामध्ये समाजाला भिंती नाहीत, कुणाच्या भिंती आहेत, माझा समाज लिहिणार नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना हे माहित होतं माझी येणारी पिढी ही सुखानं समृद्धानं राहणारी, त्यांच्याकडे घरं असतील, भिंती असतील आणि त्या भिंतीवर ते लिहितील. भिंतीवरच लिहायला यासाठी सांगितलं की तुम्ही उठले, बसले, झोपले, उठता बसता तुम्हाला त्या भिंतीवरच दिसलं पाहिजे की आम्हाला या देशाची शासन करती जमात व्हायचं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करणार आहोत की नाही, आणि म्हणून आम्हाला त्या 3 मुद्द्यांवर काम करावं लागेल की एक तो सरकार बनाना सीखो. अगर समाज को न्याय देना है, पॉलिटिकल पावर इज अ मास्टर की, राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरु किल्ली आहे. मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून सरकारशी भिडून, पोलिसांशी भिडून मी तुमची हजारो कामं केली आहे, तुम्हाला न्याय दिला. आत्ताच कन्नडच्या आमच्या मंडळींनी सांगितलं की 16 कोटी 20 लाख रुपये त्यांना मिळवून दिले दिवाळीच्या दिवशी. माझ्या आयुष्यातली हजारो कामे सरकारशी भिडून, दुश्मनी घेऊन, पोलिसांच्या लाटाकाट्या खाऊन, प्रसंगी जेलमध्ये जाऊन मी समाजाला न्याय दिला. मग आपल्याला ही लढाई लढत असताना आमच्या मेंदूमध्ये आणि मनगटामध्ये आमच्याला तेवढा दम ठेवावा लागेल, आम्हाला तो विचार करावा लागेल. जर आम्ही सरकार बनवू शकलो नाही, दूसरा पर्याय है दादा कि सरकार को झुकाना सीखो. अगर तुम सरकार बना नहीं सकते तो सरकार को झुका तो सकते हो. आणि 2 लाख मतदान नाही पडलं, नाही जिंकलो, काही प्रॉब्लेम नाही. 1 लाख मतदान पडलं, 1 लाख लोक कोणाच्या बोकांडी नेऊन बसवले तर काम होत नाही का? तिथला कलेक्टर असो, कमिशनर असो, इथला आमदार, खासदार, पालक, मंत्री असो, 1 लाख मतं बीआरएसपीच्या बॅलेट पेपरवर म्हणलं, अरविंद कांबळेचा फोन गेल्यावर नाही संडास लागणार का इथल्या मंत्र्यांना? हे सरकार सगळं निमूटपणे गिळा, सगळं आपल्या डोळ्यांनी बघा. शिक्षण आरक्षण संपत आहे, शिक्षण प्रचंड महाग झालंय, आरोग्य प्रचंड महाग झालंय. आमच्या घरात कोणी कलेक्टर, कमिशनर, इंजिनियर, डॉक्टर जन्माला येईल का नाही आम्हाला माहित नाही, कारण त्याला करोडो हजारो रुपये लागतात. करोडो रुपये आमच्याकडे गोरगरिबांकडे नाही आहे. आमच्या आई बहिणीशी मदत अनेक अशा षडयंत्र तिथल्या बहुजनांना गुलाम करण्याचे, आर्थिक नाकेबंदी करून तुमची, जसं गायरान धारकांच्या जमिनी हिसकावून घेण्याचं षडयंत्र, ज्या ज्या माध्यमातून तुमची प्रगती होते त्या त्या माध्यमातून तुमचे सगळे साधन हिसकावून घ्यायचे, तुम्हाला साधनहीन करायचं. आणि साधनहीन झालेला माणूस सहज गुलाम होऊ शकतो आणि त्यांना तेच करायचं. त्यांना संघर्ष करणारी माणसं नको आहे, त्यांच्या विरोधात बोलणारी, लढाई करणारी माणसं नको आहे, त्यांना त्यांचा विरोध करणारी माणसं नकोय, त्यांना सगळं निमूटपणे गिळणारी गुलाम माणसं पाहिजे आहे. आणि मग आमच्याकडे तिसरा पर्याय आहे,
जर तुम्हाला संघर्ष करायचा नसेल, लढाई लढायची नसेल, सरकार बनवायचं नसेल, सरकार झुकवायचं नसेल, तर मग निमूटपणे घरात बसा. सगळं डोळ्यांनी होतानी आपल्या आई बहिणीचे बलात्कार होतानी पहा, आपल्या बांधवाच्या कत्तली होतानी बघा, आम्ही गरीब होतानी बघा, आमच्या जमिनी हिसकवतानी बघा, शिक्षण आरक्षण हिसकावताना बघा, आणि हिजड्यासारखं घरात बसा. तर हिजड्यासारखं म्हणणं ते योग्य ठरणार नाही, कारण हिजडा तरी बिचारा रोडवर येऊन किंवा तेवढं पोट भरण्यासाठी तेवढी भीक तरी मागतो हक्कानं. नामर्दासारखं घरात बसा, बुजदिल सारखं घरात बसा, काहीच करू नका, निमूटपणे घेऊन बसा. आणि म्हणून या बैठकीच्या माध्यमातून तुम्हाला ठरवायचं की आम्हाला काय करायचं, आम्हाला संघर्ष करायचा की आम्हाला नामर्दासारखं घरात बसायचं. तुम्ही जर संघर्षाची जर भूमिका जर ठरवली तर तुम्ही माझ्यासोबत राहा, कारण आम्ही नामर्दासारखं जीवन कधीच स्वीकारणार नाही. आम्ही नामर्द नाही. आमच्या महापुरुषांनी आम्हाला आत्मसन्मान आणि स्वाभिमानानं जीवन जगण्याचा मार्ग दिला. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की स्वाभिमान शून्य आणि लाचार जीवन जगण्यात जर तुम्ही धन्यता मानत असाल तर तुम्ही तुमच्या आईच्या गर्भातच का मेला नाही. नकोय आम्हाला स्वाभिमान शून्य आणि लाचार जीवन. आणि म्हणून आजपर्यंत मी तुमच्यासाठी जो लढा दिली, जी तुमच्यासाठी मोर्चे आंदोलन केली, तुमच्यासाठी सगळ्यांनी मिळून माझ्या हाताला हात देऊन संघर्ष आम्ही बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून केला. आणि इथं बसलेल्या 400 लोकांनी जर ठरवलं की औरंगाबाद जिल्ह्याचा खासदार फुले शाहू आंबेडकरी विचाराचा, गोरगरिबाचा, तळागाळातला, झोपडपट्टीतला माणूस होईल, तर मी तुम्हाला सांगतो जगातला कुठलाच आयरा गायरा नत्तू खायला कुठलीच ताकद तुम्हाला थांबवणार नाही. नरेंद्र मोदी थांबू शकत नाही, कोणीच थांबू शकत नाही. आहे तुमची इच्छा हे करण्याची? आहे तुमची इच्छा संघर्ष करण्याची इच्छा? तर मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही माझ्या सोबत राहा. या महाराष्ट्रामध्ये एक नवी क्रांती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. उद्या म्हणलं पाहिजे की कोणाच्या नेतृत्वामध्ये खासदार निवडून आला तर विजूभाऊ शिवगारे आणि आमच्या आजूभाईच्या नेतृत्वामध्ये औरंगाबादचा खासदार निवडून आला. आणि मी रस्त्यावर तुमच्यासाठी भांडतो, पोलिसांची भिडतो. उद्या एक अरविंद कांबळे आंबेडकरवादी संसदेमध्ये गेला तो उथल्या सगळ्या मनुवाद्यांना, जातीवाद्यांना, पिलावळींना भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही कोणाची मक्तेदारी स्वीकारत नाही, कोणाची दलाली बळवेगिरी करत नाही, कोणाच्या पैशावर पोट भरणारी आमची नेतेगिरी नाही. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय बांधवांनो, आम्ही ही लढाई जिंकू शकतो ना, आम्हीच जिंकू शकतो. हे मनात तुमच्या मेंदूत मनगटात एक खूनगाठ बांधा. जा गाव खेड्यात लोकांपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचा. जा 2000 लोकांपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? 3000 लोकांपर्यंत जा, काही प्रॉब्लेम आहे? 10,000 लोकांपर्यंत जा, काही प्रॉब्लेम आहे? जर हे युद्ध आम्हाला जिंकायचं असेल तर युद्धाच्या सगळ्या रणनीत्या आम्हाला कराव्या लागतील. मतदान कसं होतंय तुम्हाला समजलं पाहिजे. मतदान कशा स्वरूपाचं आम्हाला करून घ्यायचं. मतदान 4-5 प्रकारच्या टेक्निक आहेत मतदान होण्याच्या. मतदान काही एका प्रकारानं होत नाही. किमान 1000 लोकांना घेऊन कलेक्टर ऑफिसला जायचं. 1000 मोर्चासाठी आपण जेवढ्या ताकदीनं मैदानात उतरलो होतो तेवढ्या ताकदीनं विजूभाऊ आपल्याला 1000 लोक बाबासाहेब आंबेडकरांना भडकल गेट हातामध्ये महापुरुषांचे फोटो असणार आहे. सगळेच मग आमचे फुले शाहू आंबेडकर, कबीर, शाहू महाराज, आमचे टिपू सुलतान असतील, तंट्या भील असतील, मानेसाहेब असतील, उमेदवाराचा फोटो असेल. हे सगळ्या प्रत्येक माणसाच्या हातात एक फोटो असणार आहे, प्रत्येकाच्या गळ्यात मफलर असणार आहे, झेंडा असणार आहे. आणि वादळ असं निघणार आहे तिथून की इथल्या सगळ्या प्रस्थापितांची झोप त्या दिवशी उडाल्याशिवाय राहणार नाही. की नवीन रसायन महाराष्ट्रात आलं कुठून? हे रसायन कधी आम्हाला कुठं दिसलंच नाही, कधी चर्चा झालीच नाही. हे नवीन रसायन आलं कुठून? प्रस्थापितांच्या झोपी उडाल्या पाहिजे. एवढ्या ताकदीनं आणि शक्तीनं आम्हाला फॉर्म भरायचा आहे. दुसऱ्या दिवशी सगळ्या मीडिया, पेपर मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये फक्त आणि फक्त बीआरएसपीची चर्चा झाली पाहिजे. एवढ्या ताकदीनं पहिल्याच दिवशी
हम तुम्हारे साथ हैं. 18 तारखेला पहिल्याच दिवशी पहिलाच फॉर्म हा BRSPचा त्या ठिकाणी दाखल होणार आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची यासाठी मला साथ सहकार्य सगळ्या गोष्टींची मला या ठिकाणी गरज असणार आहे. मी आपल्याला सगळ्यांना एक विनंती करतोय की काम करत असताना विराम देतो. शायर म्हणतो की लगाम जुल्मों के सिलसिलों पर भी लगेगा, लगाम जुल्मों के सिलसिलों पर भी लगेगा और जय भीम का नारा संसद के अंदर भी लगेगा. लगा है तेरे घर के ऊपर जो नीला झंडा, ऐ मेरे बहुजनों के बच्चों, लगा है तुम्हारे घर के ऊपर जो हरा झंडा, ऐ मेरे बहुजनों के बच्चों, लगा है तुम्हारे घर के ऊपर जो नीला पीला हरा भगवा झंडा. तुम कोशिश तो करो यारो, एक दिन वो लाल किले पर भी लगेगा, एक दिन वो लाल किले पर भी लगेगा. और यही हमारे सभी समाज के प्रतिनिधि हमारे सभी समाज का प्रतिनिधित्व करने के लिए बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी औरंगाबाद शहर के सभी जाति धर्म के लोगों को लेकर, सभी समूहों को लेकर, सबके मुद्दे लेकर, सभी जाति धर्म के लोगों को सम्मान देकर हम सभी लोग इस लड़ाई को आगे जाएंगे. ये लड़ाई हम जरूर जीतेंगे और हम ही जीतेंगे. इसी आशा और विश्वास के साथ मैं मेरे वाणी को विराम देते चलूं. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय शिवराज, जय बिरसा. खुदा हाफिज. जिला सभी पदाधिकारी, मैं आप सभी लोगों का शुक्रिया अदा करता हूँ, आभार व्यक्त करता हूँ कि आप सभी लोग यहाँ पर आए और लोकसभा के बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी के उम्मीदवार और भावी खासदार अरविंद जी कांबळे साहब की बात सुनी और उनका साथ सहकार्य देंगे. इसी आशा विश्वास के साथ मैं अपनी बात को खत्म करता हूँ. आपका आभार व्यक्त करता हूँ. धन्यवाद. हम तुम्हारे साथ हैं. सब संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. बाबा साहेब आंबेडकर विजय. बाबा साहेब आंबेडकर विजय. लोकशाही रामभाऊ साठेंचा विजय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय. लोकशाही रामभाऊ साठेंचा विजय. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय. लोकशाही राजश्री शाहूजी महाराजांचा विजय. लोकश्री राजश्री शाहू महाराजांचा विजय. अत्यंत बदलतो ताज बदलतो. अत्यंत बदलतो ताज बदलतो. जिंदाबाद जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. ऊट बहुजना जागा हो. और ऊट बहुजना जागा हो. कोण आला रे कोण आला. कोण आला रे कोण आला. इन भाऊ तुम संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. इन भाऊ तुम संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. जिंदाबाद जिंदाबाद. जिंदाबाद. BRSP आई है. नारी के सम्मान में. कौन आया कौन आया. कौन आया कौन आया. या सगळेच करा, सगळे करा. सब करो. नाही, बाहेर घेऊन बोलू. व्यवस्थित करा. आजे भाई ऊपर करो थोड़ा. दादा आजे बस ना. सोशलिस्ट पार्टीचा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा सर्व समाज के सम्मान में. नारी के सम्मान में. डॉक्टर बाबा
अरे तुम्ही असे उभे लतीफ दादा इधर से धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद सगळ्यांचे खूप मनपूर्वक धन्यवाद. आडवे घ्या, सोडून उभे नाही तो सगळे येतील आज. पहिला मंडळ ऑफिस आवा थोडीकडे धन्यवाद, तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. त्याच्या असेच ताकदीनं 5-5 महिला घेऊन फॉर्म भरायला यायचं. प्रत्येक एक मिनिट करू दे. फेसबुक आणि घ्या पैसे मोसून पाहिजे. दादा लतीफ जाओ तुम सोशल मीडियावर आहेत का? त्या जरा आमच्याकडे निकले इधर देखो रुको आप राजूभाई तुम्ही या ना हा बाबू ऐका ना, एक मिनिट. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने पक्षाच्या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या प्रमुख जबाबदार सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने औरंगाबाद लोकसभा स्वबळावर ताकदीनं आणि शक्तीनं लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. भाजपाला हरवण्यासाठी, या देशातल्या संघप्रणीत विचारधारेला हरवण्यासाठी एक सक्षम आंबेडकरवादी पर्याय या औरंगाबाद शहराच्या आंबेडकरी चळवळीच्या भूमीमध्ये या ठिकाणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने माझ्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे. पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी या औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढण्याची जबाबदारी आज या ठिकाणी लढलेली आहे. मी औरंगाबाद शहरातल्या तमाम जाती धर्मातल्या बांधवांना ही विनंती करतो आहे की आजपर्यंत ज्या ज्या आमदार खासदारांनी तुमच्या मतांच्या जोरावर सत्ता भोगली, परंतु त्यांनी आपल्या शहराचा विकास तर केलाच नाही, त्यांनी या शहराला बर्बाद केलं, शहराला भकास केलं आणि या शहराला जाती धर्माच्या विळख्यात बांधून दलित मुस्लिम समाजांचे वाद निर्माण करून या ठिकाणी हजारो बांधवांच्या आमच्या कत्तली केल्या. आणि म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी विचाराच्या आधारावर, सिद्धांताच्या आधारावर आणि कर्तृत्वाच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सर्वच महापुरुषांच्या विचाराच्या आधारावर आम्ही हा विचार घेऊन जनमानसापर्यंत पोहोचवत आहोत. आणि या जनसामान्यांचं, या इथल्या शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं, इथल्या बेरोजगारांचं, इथल्या विद्यार्थ्यांचं, इथला SC ST OBC अल्पसंख्याक NT VJNT DNT इथल्या 18 पगड जातीतल्या 6742 जातीतल्या माणसांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी मोठ्या ताकदीनं आणि शक्तीनं, स्वाभिमानासाठी, आंबेडकरी चळवळीच्या अस्तित्वासाठी आम्ही रणशिंग फुंकला आहे. आजपासून हा लोकसभेचा एल्गार या ठिकाणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीनं पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेशजी माने साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयदादा शिनगारे आणि इतर सर्वच पदाधिकारी आमच्यासोबत, सगळ्या जाती धर्मातले हजारो पदाधिकारी या ठिकाणी ही बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची पताका हातात घेऊन जनसामान्यापर्यंत ही विचारधारा घेऊन जाण्याचा संकल्प आज या ठिकाणी झालेला आहे. आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीशिवाय या औरंगाबाद लोकसभेमध्ये कुठलाही खासदार निवडून येणार नाही, ही ग्वाही आज मी उमेदवार या नात्यानं आपल्याला देतो. आणि सर्व मतदारांना विनंती करतो की एका सुशिक्षित लढाऊ कार्यकर्त्याला, ज्यांनी गेल्या अनेक 15-20 वर्षापासून समाजाच्या न्याय हक्कासाठी स्वतःवर हजारो गुन्हे दाखल करून घेतले, पोलिसांशी झगडा केला, अधिकारी कर्मचाऱ्यांशी झगडा केला आणि इथल्या दलित, आदिवासी, मुस्लिमांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, अशा लढाऊ उमेदवाराला आपण मोठ्या मताधिक्यानं विजय कराल, एवढीच मी मायबाप जनतेकडून अपेक्षा करतो. नक्कीच आपण पुन्हा मतदानापर्यंत रोज भेटणारच आहोत. आपल्या साथ, सहकार्य, आशीर्वाद आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत
आपल्या हक्कासाठी आणि आपल्या जगण्या मरण्याचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यासाठी लढेल एवढाच आशा आणि विश्वास देतो. आणि या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचं अस्तित्व, आंबेडकरी चळवळीचा स्वाभिमान कायम जिवंत ठेवण्यासाठी BRSP या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय बिरसा, खुदा हाफिज. येऊन जाते आता.